जय येडामाय, नमस्कार. जय तर नमस्कार. किती दिवस झाला दादा आपण हे कुंकू वापरताय? 1 महिना झाला वापरतो. बर, मग कसं वाटलं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय? अतिशय छान वाटलं. बर, मग हे जे रिझल्ट वगैरे कसं काय तुम्हाला? चांगले नंबर 1 रिझल्ट आहे त्याचे. बर मी तर म्हणतो सर्वांनी हे श्रीदास कुंकू वापरायला पाहिजे. बर बर. यात काय केमिकल वगैरे तुम्हाला Chemical जाणवलं का? वगैरे काय नाही जाणवलं. बर, आणि याचा सुगंध वगैरे कसा वाटला? एकदम छान. समाधान मग हे लावल्यापासून तुम्हाला वैयक्तिक समाधान काय जाणवलं समाधान का? वाटलं. बर बर. सगळी येडामाईची इच्छा, सगळं ह्याचं श्रेय जे आहे ते सगळं येडामाईची कृपा आहे. बरोबर. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे बोल, भवानी माता की जय. श्री क्षेत्र येरमाळा येथील येडेश्वरी देवीचे पुजारी दादा विकास गुरव महाराज यांना व येरमाळ्यातील येडेश्वरी देवीच्या बऱ्याच पुजारी दादांना आपण या कुंकाच्या डब्या दिल्या होत्या सॅम्पलसाठी. येडामाईचे पुजारी गुरव दादा यांनी स्वतः या कुंकाचा अनुभव घेतला 1 महिना, की हे कुंकू लावल्यानंतर काय अनुभव येतात. तर अगदी थोडक्यामध्ये आपण या गुरवदादांची प्रतिक्रिया घेतली. सध्या मार्केटमध्ये सर्वत्र केमिकल युक्त कुंकू पाहायला मिळत आहे. ते कुंकू लावल्यावर त्याचा डागही पडतो आणि ते कुंकू नाहीच तर ते केमिकल आहे. देवीला ओरिजिनल शुद्ध हळदीचं कुंकू प्रिय आहे, केमिकल नाही. बरेच भक्त आपल्या नित्य पूजा पाठमध्ये कुमकुम म्हणून हे केमिकलच वापरत आहेत. शुद्ध हळदीच्या कुंकाचं महत्व सर्वांना समजावं व सर्व भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी यावी, त्यासाठी कुंकू हे शुद्ध हळदीपासून बनवलेलं असावं, केमिकल युक्त नाही. हे बहुमूल्य कुंकू म्हणजे साक्षात येरमाळ्याच्या येडामाईचा प्रसाद आहे आणि ते प्रसाद अनुभवणे आपले अहोभाग्य म्हणायचं. या ब्रह्मांडातील कोणतीही देवी असो, तिला जर काही अतिशय प्रिय असेल तर ते कुमकुम. तर तेच कुमकुम जर देवीच्या आशीर्वादासहित आपल्याला मिळालं तर आपले अहोभाग्य म्हणायला हरकत नाही. हे कुंकू सर्व येडेश्वरी भक्तांपर्यंत पोहोचावं. त्यांच्या जीवनात कळत नकळत काही त्रास असतील तर त्यातून त्यांची सुटका होऊन त्यांचं आत्मबल वाढावं, यासाठी बनवलेला हा छोटासा प्रयत्न आहे. लक्ष लक्ष परमेश्वरी आदिमाया येडेश्वरी नमोस्तुते.